घरामध्ये पडलेली जुनी चप्पल बदलून टाकेल तुमचे भाग्य. मित्रांनो, तुमच्या पायातली चप्पल तुमचं नशीब बदलू शकते. हो, हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल, पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांसाठी आपलं बूट, चप्पल, स्थान, स्थिती आणि सवयी कारणीभूत असू शकतात. योग्य पद्धतीने बूट चप्पल न वापरल्यास आर्थिक अडचणी, घरात नकारात्मक ऊर्जा आणि सततच्या संकटांना आमंत्रण मिळते. पण काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत जे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येतील. चपलांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी. 1. तुटलेल्या किंवा जुनी झालेल्या चपला घरातून लगेच काढा. जर तुमच्या घरात तुटलेल्या किंवा खूप जुनी झालेली चप्पल असतील तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यानंतर अशांतीचे कारण ठरतात. त्यामुळे अशा चपला त्वरित घराबाहेर टाका. 2. घराच्या मुख्य दरवाजाजवळ चप्पल ठेवू नका. मुख्य दरवाजातून देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. जर दरवाजाजवळ चपलांचा ढीग लागला असेल तर देवी लक्ष्मी नाराज होऊन घर सोडून जाईल आणि त्यामुळे आर्थिक तंगी येऊ शकते. 3. चपला ईशान्य दिशेला, उत्तर किंवा पूर्वेला ठेवू नका. ईशान्य दिशा देवतांचे स्थान मानले जाते. जर या दिशेत चप्पल ठेवल्या तर घरात दारिद्र्यता येते आणि नशीब साथ देत नाही. 4. चपला लटकवून ठेवू नका. कधी कधी लोक चपला घालताना किंवा काढताना त्यांना व्यवस्थित ठेवत नाहीत. जर चप्पल उलटी किंवा एक चप्पल दुसऱ्यांवर असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि त्यामुळे आजारपण सुद्धा येऊ शकते. 5. दाराच्या उंबरठ्यावर चप्पल ठेवणे टाळा. काही लोक चपला धुवून वाळवण्यासाठी दाराच्या उंबरठ्यावर ठेवतात, पण असे करणं अपशकुन मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धी नष्ट होते. 6. चप्पल घालून जेवण करू नका. असे मानले जाते की चप्पल घालून जेवल्यास देवी अन्नपूर्णा नाराज होते आणि अशुभ परिणाम होतात. तसेच स्वयंपाकघरात चप्पल घालून जाणे देखील टाळावे, कारण त्यामुळे ग्रह बिघडू शकतात आणि संकटे येऊ शकतात. काही लोक कुठे बाहेर जेवायला गेल्यानंतर किंवा एखाद्या लग्नात किंवा कार्यक्रमात जेवायला गेल्यानंतर तिथे आपले चप्पल किंवा बूट हे घालून जेवण करतात. हे नेहमी टाळावे. 7. कुणालाही बूट किंवा चप्पल भेट म्हणून देऊ नका. कुणालाही भेटवस्तू म्हणून चप्पल किंवा जुने फाटलेले बूट देणे अशुभ मानले जाते. तसेच नवे देणे देखील अशुभ मानले जाते. घरात चप्पल हे बेशिस्तरित्या पसरल्यास आपल्याला शनिदेव नाराज होतात आणि घरात त्यांचे अशुभ परिणाम पडतात. 8. फाटलेल्या चपला घालून घराबाहेर जाऊ नका. शुभ कार्यासाठी बाहेर जाताना किंवा प्रवासासाठी निघताना फाटलेल्या किंवा जुनाट चप्पल घालू नये. असे केल्यास शनिदेव अप्रसन्न होतात आणि तुमच्या कार्यात अडथळे येतात. 9. शनिवारच्या दिवशी चपले दान करायचे. शनिवारच्या दिवशी चामड्यांचे चपलांचे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते. 10. घरात जुने किंवा नवे न वापरले जाणारे बूट चप्पल ठेवू नका. घरात न वापरण्यात येणारे जुने आणि तुटलेले बूट चप्पल ठेवणे नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडते आणि आर्थिक अडचणी वाढतात. अशा चपला घरातून काढून टाका किंवा गरजू लोकांना दान करा. 11. शनीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांसाठी सूचना. ज्यांच्या कुंडलीत शनिग्रह भारी आहे किंवा ज्यांची 7.5 चालू आहे त्यांनी मंगळवार आणि शनिवार ग्रहांच्या दिवशी नवीन बूट चप्पल खरेदी करू नये. अमावस्येच्या दिवशीही असे करणे टाळावे, कारण यामुळे आयुष्यात सतत अडचणी येऊ शकतात. 12. दुसऱ्या व्यक्तीच्या चपला घालू नका. आपल्या कुटुंबातील सदस्यांची चप्पल वापरणे ठीक आहे, पण बाहेरच्या व्यक्तीच्या चपला घालू नये. असे केल्याने त्या व्यक्तीला दुर्दैव आपल्यावर येऊ शकते आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आपल्याला भोगावा लागू शकतो. 13. शनिदेवाची कृपा मिळण्यासाठी हे एक उपाय. शनिदेवाची कृपा मिळण्यासाठी काळे बूट घालून हनुमान मंदिरात जा. तिथे बूट किंवा चप्पल मंदिराबाहेर काढून हनुमानजीचे दर्शन घ्या आणि त्या बुटांना तिथे सोडून नंगे पाय घरी परत या. गरजू लोकांना हे बूट मिळतील आणि त्यामुळे शनिदेव आणि बजरंगबली प्रसन्न होतात. तसेच तुमच्या आयुष्यातील संकटेही दूर होतील. 14.
अन्न आणि धन संग्रह ठिकाणी बूट घालून जाऊ नये. ज्या ठिकाणी घरातील अन्नसाठा किंवा पैसा ठेवला जातो त्या ठिकाणी बूट किंवा चप्पल घालून जाणे टाळावे. असे केल्याने आर्थिक नुकसान होते आणि घरातील समृद्धी कमी होते. 15. शनिवारच्या दिवशी चप्पल किंवा जुनी बूट हे चौरस्त्यावर ठेवण्याचा उपाय. शनिवारी आपल्या जुन्या आणि न वापरल्या जाणाऱ्या चपला किंवा बूट घालून एखाद्या चौरस्त्यावर जा. तिथे चपला किंवा बूट काढून देवासमोर प्रार्थना करा की तुमची आर्थिक समस्या या बुटासोबत दूर व्हाव्या. नंतर ते बूट चप्पल तिथे ठेवून घरी या. यामुळे आर्थिक समस्या कमी होतील आणि समृद्धी वाढते. वास्तुशास्त्रानुसार तुमचा बूट किंवा चपलांशी संबंधित छोट्या छोट्या सवयी तुमच्या नशिबाला कलटणी देऊ शकतात. म्हणून या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. चपलाची संबंधित हे अशुभ संकेते असतात. तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि शुभता कार्यक्रम टिकून ठेवा. शनिदेवाची कृपा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.